नमस्कार. एबीपी मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आम्ही या न्यूज चॅनलद्वारे आपल्यापर्यंत नाविन्यपूर्ण कार्यक्रम आणण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत असतो. आज आपण एका विद्यार्थ्याच्या घरी आलेलो आहे. त्याने अवघ्या 13 वर्षात इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलेलं आहे. त्याने हे केलेलं कौतुकास्पद कार्य आजकालच्या युगामध्ये जे मुलं अवघ्या 13 वर्षात मोबाईलमध्ये रील्स गेममध्ये आपलं आयुष्य घालवतात, परंतु याला दिशा फळत एका विद्यार्थ्याने आज एक नाविन्यपूर्ण काम केलेलं आहे. तर आपण त्यांना विचारूया की या मागे त्याचा हेतू काय होता आणि हे त्याला कुठून याची संकल्पना याला कुठून मिळाली. माझं नाव स्वराज नितीन भांड आहे. कुठल्या क्लासमध्ये शिकतोय सध्या? सध्या मी 8वीत शिकतोय. कुठल्या शाळेमध्ये? श्री संत गजानन महाराज इंग्लिश स्कूल शेगाव. तुला हे जे पुरस्कार मिळाला याची संकल्पना किंवा याची माहिती तुला कुठून मिळाली? तशी तर याची सगळी माहिती मला इंटरनेटवरून मिळाली, पण मी जो माझा विचार आहे त्याला जोडून थोडं थोडं करून या पूर्ण संशोधनाला बनवलं. हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे सगळं मी बनवलेलं आहे. याला बनवायला तुला किती कालावधी लागला? याला तरी मला 8 महिने. 8 महिन्या कालावधीमध्ये तू हे अचिव्हमेंट एक्सेप्ट हे केलेली आहे. या पारितोषिकमध्ये नेमका हा विषय कुठला आहे? हा विषय सायकोलॉजी आणि डेली लाईफवर डिपेंडंट आहे. आपण जे कामं करतो दिवसभर आणि त्याच्या जे सोबत जे कामं असतात त्याला लिंक करून याचे नाव चेन लिंक इफेक्ट आहे. तर हे दर्शवते की आपण जे कामं करतो त्यांनी कुठल्या प्रकारची पॉसिबिलिटीज होऊ शकते. हा प्रोजेक्ट करताना तुला कुणाकुणाची मदत लागली? तसं तर मी कोणाची मदत घेतली नाही, पण स्वतःवरून केलं आणि जे मला या गोष्टीची गरज पडली ते मी इंटरनेटवरून घेतली. हे जे सर्टिफिकेट तुला मिळालं हे तुला कशा प्रकारे मिळालं? पहिले मी याला इंटरनेटवर पब्लिश केलं. स्वतःचे 5-6 जे वेबसाईट आहेत इंटरनेट वेबसाईट आणि गव्हर्नमेंटच्या त्याच्यावर याला अपलोड केलं आणि त्यानंतर मग मी इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी अप्रूव्ह केलं. मग त्यांनी अप्रुव्हल दिलं आणि एक्सेप्ट केलं. मग त्यानंतर मी किट घेतली आणि मग मला सर्टिफिकेट भेटलं. किटमध्ये नेमकं काय होतं? किटमध्ये एक सर्टिफिकेट, एक मेडल, एक बॅज, पेन, आय कार्ड, बस एवढं होतं. नवीन जे विद्यार्थी आपल्यासमोर आहेत जे आता शिकत आहेत त्यांना जर ह्या गोष्टी करायच्या असल्या तर त्याच्यासाठी तू काय सुचवेल त्यांना? तसं तुम्ही जे दिवसभर काम करता तसं तर मी जे दिवसभर काम करतो त्याला मी विचार केला. मग त्यानंतर त्याच्या हिशोबाने मला जे कल्पना आली मी त्याला जोडलं आणि थोडं थोडं जोडून त्याची हे गोष्ट बनवली. तसे तुम्ही पण विचार करा आणि असे विचार जोडून तुम्ही पण काही बनवू शकता. पहिले मला फक्त तो एक विचार होता. मग काही दिवसांनी मला जाणवलं की याला आपण पुढे पण नेऊ शकतो आणि थोडासा माझा त्याच्यात विचार वाढला. मग हळूहळू मी त्याच्यात आणखी विचार केला आणि हळूहळू मला पण समजलं नाही, पण ती गोष्ट पूर्ण झाली. मग त्यानंतर मला अशी कल्पना सुचली की मी हे वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवावं. तर मी अप्रुव्हल टाकलं आणि 15-20 दिवसात त्यांनी अप्रूव्ह करून टाकलं. तू केलेल्या प्रोजेक्टचं नाव काय? मी केलेल्या प्रोजेक्टचं नाव चेन लिंक इफेक्ट आहे व दुसऱ्याचं रिफॉर्मिंग अँड नॉन रिफॉर्मिंग नंबर आहे. जे चेन लिंक इफेक्ट आहे त्याच्यात जे चेन असते, चेन म्हणजे साखळी. तर आपण विचाराच्या हिशोबाने जावं तर साखळी म्हणजे आपण जे कामं करतो तशात 2 गोष्टीच्या साखळी आणि लिंक म्हणजे त्यांना जोडणे आणि इफेक्ट म्हणजे त्या प्रकारच्या गोष्टी. जसं की मी काही कार्य केलं मग त्याच्यानंतर त्याच्या जे अवलंबून कार्य होईल ते त्याच्यासोबत लिंक राहील आणि त्या कार्याला समजून देणारी गोष्ट म्हणजे माझा चेन लिंक इफेक्ट आणि त्यालाच आम्ही चेन लिंक इफेक्ट म्हणतो. या प्रोजेक्ट बद्दलची माहिती तू तुझ्या शिक्षकांना वगैरे दिली होती का? याची कल्पना त्यांना दिली होती? पहिले जेव्हा मला विचार आला मी त्यांना याविषयी सांगितलं. मग काही दिवसांनी मला असं वाटलं की मी स्वतः इंटरनेटवर विचार करून त्याचा विषय काही करायला पाहिजे. मी त्यांना विचारलं तर त्यांनी पण मला सपोर्ट दिला. मग काही दिवसांनी मी प्रिन्सिपलकडे गेलो शाळेच्या. मग त्यांनी व्हेरिफिकेशन दिलं. मग मी अप्रुव्हल दिलं. माझा जो दुसरा प्रोजेक्ट आहे त्याचे नाव रिफॉर्मिंग अँड नॉन रिफॉर्मिंग नंबर आहे. ते आपल्याला मॅथ्समध्ये काही नंबर असे असतात जे आपण कोणत्या नंबरला डिवाइड केले तर ते वापस येतात. म्हणजे जसं आपण 10ला 3ने डिवाइड केलं तर ते 3.333 येते आणि जर त्याला परत 3ने मल्टिप्लाय केलं तर ते 9.99 येते.
तर ते पूर्णपणे जर वापस नाही येत तर आपण त्याला म्हणतो नॉन डिफॉर्मिंग नंबर. किंवा जर 10 ला आपण 2 ने डिवाइड केलं तर त्याचा आन्सर येते 5 आणि परत त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर येते 10. तर हा नंबर परत भेटला म्हणजे हा रिफॉर्मिंग नंबर. अशा प्रकारचं ते संशोधन आहे दुसरं वालं. तर मला सांग, तू तुझ्या विद्यार्थी मित्रांना काय आव्हान करावं? तसं तर मी जे केलेलं आहे त्याचे करायचा तुम्ही प्रयत्न करू शकता. किंवा जर तुम्हाला याविषयी काही प्रश्न असेल तर इथे बाजूने एक लिंक दिलेली असेल, त्यावर तुम्ही जाऊन ते प्रश्न विचारू शकता. मी नेहमी ऍक्टिव्ह असतो, मी तुम्हाला उत्तर देऊन देईन. आणखी जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर ते सुद्धा मी तुमच्यासाठी देईल. हा प्रोजेक्ट करताना तुला कोणाची मदत झाली आणि कोणाचा सहयोग लाभला? तसं तर सुरुवातीमध्ये हे पूर्णपणे मी विचार केलेला होता, पण जशी जशी मला त्याच्याविषयी गरज पडली तर मी इंटरनेटचा वापर केला. मग काही दिवसांनी मी त्याला स्वतःहून थोडंसं लिहिणं सुरू केलं. तर मला असं वाटते की आपण पण फॅमिलीची मदत घ्यायला पाहिजे, कारण की फॅमिलीची मदत खूप कामाची असते. तसं सुरुवातीमध्ये मला म्हणजे माझ्या फॅमिलीला माहित नव्हतं की मी असं काही करेल, म्हणून त्यांनी फारसा सपोर्ट केला नाही. पण शेवटमध्ये जेव्हा मी काही केलं त्यांनी मला सपोर्ट केलं. असं नाही की ते सुरुवातीमध्ये सपोर्ट करतील, पण तुम्हाला पण काही करून दाखवायला पाहिजे असं मला वाटते. तर आपण बघितलं की एक 13 वर्षाच्या मुलाने आपलं नाविन्यपूर्ण नाव एक आदर्श इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड 2026 मध्ये नोंदलेलं आहे. तरी आजकालच्या युगातील मुलांनी रील्स वगैरे इकडे न जाता काही नाविन्यपूर्ण पण गोष्टी त्या वेबसाईटवर किंवा गुगल सर्चवर आपल्याला मिळतात. त्याची आपण दखल घ्यावी आणि नवीन काहीतरी गोष्ट आपण करावी व आपल्या घराचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे. हिंदी मराठीसाठी विठ्ठल अवताळे सोबत समीर देशमुख, शेगाव.